स्वागत तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण निफ्टी 50चे ॲनालिसिस करत आहोत। या ॲनालिसिसमध्ये आपण काल एक व्हिडिओ टाकला होता। तर व्हिडिओमध्ये आपण क्लिअरली सांगितलं होतं की मार्केट या ठिकाणी एक सपोर्ट घेतलेला आहे। इथून देखील मार्केट सपोर्ट घेऊन रिट्रेस करून वरच्या साईडला गेलेला आहे आणि जर आपल्याला आज या तारखेला या ठिकाणी जर आपल्याला एंट्री मिळाली तर आपण नक्कीच त्यामध्ये एंट्री करणार आहोत। मित्रांनो, आपण एक एंट्री देखील केली होती, परंतु तिथे आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे। कारण की आपण एक्झॅक्ट ही ग्रीन कॅन्डल बघून आपण त्यामध्ये एंट्री केली होती। ही 15 मिनिट टाईम फ्रेमवर आहे। आपण छोट्या टाईम फ्रेमवर ती एंट्री केली होती, परंतु त्यानंतर जी एक रेड कॅन्डल मोठी तयार झाली, इथे तुम्ही बघू शकता एक रेड कॅन्डल मोठ्या प्रमाणात तयार झालेली, जे की सगळ्यांचे स्टॉप लॉस घेऊन गेले आहे। आपण एकच एंट्री घेतली होती, छोटासा 15-16 पॉईंटचा आपला एसएल होता, तो हिट झालेला आहे। हरकत नाही मित्रांनो, परंतु त्यानंतर जर आपण रीएंट्री जर केली असती, आपण अवेलेबल नसल्यामुळे आपण रीएंट्री करू शकलो नाही, नाहीतर आपण नक्कीच परत जेव्हा मार्केट या सपोर्टच्या वरती आले तेव्हा आपण परत या ठिकाणी एकदा एंट्री करू शकतो। आणि तुम्ही इथून रॅली बघू शकता, खूप मोठी एक रॅली आपल्याला बघायला मिळाली आहे। आपला लॉस देखील रिकवर झालेला असता, परंतु आपण अवेलेबल नसल्यामुळे आपण ही ट्रेड कॅप्चर करू शकलो नाही। हरकत नाही मित्रांनो, परंतु आपल्याला जे सांगायचं आहे, आपण जो प्रिवियस सपोर्ट ड्रॉ केला होता तो एक्सलंट प्रकारे त्याने आज मार्केटमध्ये आपल्याला परफॉर्मन्स दाखवलेला आहे। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे एक ट्रॅप ब्रेकआउट बनवून इथे खूप ट्रॅप झाले असतील, त्या देखील आपण देखील त्या ट्रॅपमध्ये फसलो होतो। परंतु आपण एकदा इथे जर तुम्ही कॅन्डल्स बघितल्या, थोडा चार्ट झूम आउट करून, तर जेव्हा ही ग्रीन कॅन्डल तयार झाली, त्यानंतर एक रेड कॅन्डल तयार झाली, त्याच्यानंतर परत एकदा एक ग्रीन कॅन्डल तयार झाली आणि परत त्यानंतर एक रेड कॅन्डल तयार झाली। आणि जेव्हा ही ग्रीन कॅन्डल तयार झाली एक्झॅक्ट तेव्हाच आपण एंट्री केली होती, परंतु त्यानंतर आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे। हरकत नाही, छोटासा स्टॉप लॉस होता, परंतु जर रिवॉर्ड आपण बघितला असता तर नक्कीच आपण जसं की कालच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो, यापर्यंत मार्केट येऊ शकते आणि तिथपर्यंत मार्केट आलेले आहे। खूप चांगल्या प्रकारे आपल्याला यामध्ये रिस्क आणि रिवॉर्ड आपला मेंटेन झाला असता, परंतु आपण रीएंट्री करू शकलो नाही। हरकत नाही मित्रांनो, जसं आपण ठरवलं आहे त्याचप्रमाणे मार्केट वर्क देखील करते। कधी इथे आपण जे की एक थिअरी असते स्टॉप लॉस हंटिंग, त्या प्रकारे इथे एक स्टॉप लॉस हंटिंग म्हणता येईल आपल्याला। इथे स्टॉप लॉस हंटिंग झालेलं आहे, दुसरं काहीही कारण नव्हतं। जेव्हा अशी रेड कॅन्डल तयार होते, ही कॅन्डल प्युअर स्टॉप लॉस हंटिंगचीच कॅन्डल असते। आपल्या उशिरा लक्षात आलं, परंतु ठीक आहे, मार्केटमध्ये असे अनुभव रोज येतच असतात। चला तर आपण आता उद्यासाठी ॲनालिसिस करूया। हा तर एक आपला सपोर्ट आहे, हा एक मेजर सपोर्ट आता झालेला आहे, कारण मार्केट खूप वेळा इथून वरच्या साईडला गेलेला आहे। परंतु आता आपण उद्यासाठी काय प्लॅनिंग करणार आहोत, तर सर्वात आधी आपण जो रेजिस्टन्स काल ड्रॉ केला होता तो रेजिस्टन्स आपण ड्रॉ करू। त्यासाठी आपल्याला इथे येऊन रेक्टँगल सिलेक्ट करायचा आहे। इथे बघू शकता आपण एक रेक्टँगल आपण ड्रॉ केलेला आहे, जो की आपल्याला रेजिस्टन्स दाखवत आहे। परंतु आता तो रेजिस्टन्स ब्रेक होऊन त्याच्यावरती मार्केट सस्टेन देखील झालेला आहे। तर आपण उद्या जर आपल्याला या रेजिस्टन्स या सपोर्टच्या आसपास, आता आपण याला सपोर्ट म्हणू शकतो कारण की ब्रेक करून मार्केट त्यावरती सस्टेन देखील केलं आहे, 2 कॅन्डल मार्केटने त्यावरती क्लोजिंग दिलेलं आहे। तर आपण नक्कीच परत एकदा या सपोर्टवरती आपण इथे एकदा बायची एंट्री करू शकतो। परंतु मित्रांनो, आपण इथे देखील एक कॉशियस अप्रोच ठेवून किंवा एक छोटासा स्टॉप लॉस घेऊन आपण ट्रेड करू शकतो। कारण आपण असं का म्हणतोय ते बघूया। कारण की मित्रांनो, इथे वरती आता निफ्टी 50 ऑल टाईम हायच्या आसपास आहे। इथे वरती कोणताही रेजिस्टन्स नाही आहे, जो आपल्याला दाखवेल की आता इथे आपण प्रॉफिट बुक करू शकतो, किंवा इथून मार्केटमध्ये आपल्याला सिलिंग, आता जो रेजिस्टन्स बनेल तो नवा रेजिस्टन्स असेल। त्यामुळे मार्केट खूप वॉलेटाईल राहू शकते, कधीही मार्केट खाली येऊ शकते। परंतु जेव्हा जी आपल्याला ॲट्रॅक्ट करण्यासाठी, बाईंगसाठी जी ॲट्रॅक्ट करणारी जागा आहे, ती जागा आपण ऑलरेडी ड्रॉ करून ठेवली आहे। हा सपोर्ट जर मार्केटमध्ये एक आपल्याला सेलिंग बघायला मिळाली तर या ठिकाणी आपण परत एकदा बाईंग करू शकतो, किंवा इथे जरी आपल्याला या सपोर्टला जरी आपल्याला कन्फर्मेशन मिळाली तर इथे देखील आपण नक्कीच एक छोटासा स्टॉप लॉस घेऊन
एंट्री करू शकतो, परंतु आपल्या लक्षात ठेवायचं आपण नेहमी सपोर्टमध्येच एंट्री करणार आहोत, कारण की सध्या तरी मार्केट अप ट्रेंडमध्ये आहे आणि आपण अप ट्रेंडच्याच एंट्री करणार आहोत. आज देखील आपण एक बुलिश एंट्री घेतली होती, परंतु आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे. हरकत नाही, 15 पॉईंटचा स्टॉप लॉस होता. आपण त्यानंतर बघूया, आपण आधी बघूया आणि मग बोलूया. इथे बघू शकता आपल्या निफ्टी 50मध्येच आपण एंट्री केली होती. एक छोटासा स्टॉप लॉस होता. आपण ऑर्डरमध्ये जाऊन बघूया. इथे बघू शकता तुम्ही आपली पहिली ऑर्डर एक्झिक्यूट झाली नाही, त्यानंतर आपली दुसरी ऑर्डर ही एक्झिक्यूट झालेली आहे 141ला आणि आपण या ट्रेडमधून बाहेर पडलेलो आहोत 127ला. तर ॲप्रॉक्सिमेटली 15-16 पॉईंटचा काहीतरी स्टॉप लॉस होता, जो की आपला हिट झालेला आहे. हरकत नाही, एवढ्याच आपल्या ट्रेड आहेत. तुम्ही ते बघू शकता. आपण चार्ट रिफ्रेश देखील करून दाखवूया. आणि आपला जे लॉस आहे तो 700 रुपयाच्या आसपास आहे, परंतु छोटासा लॉस आहे. जर आपण त्यानंतर रिएंट्री केलं असतं तर इथे तुम्ही बघू शकता मार्केटने जे हाय लावलेलं आहे त्यानंतर 336चं हाय लावलेलं आहे. तर मित्रांनो, इथे जर आपण 142ला एंट्री केली असती, परत एकदा जर आपण ह्याच भावावरती रिएंट्री केली असती, तर मित्रांनो जवळपास आपल्याला या ट्रेडमध्ये 150 पॉईंटच्या वरती या आपल्याला पण मिळाली असते. मित्रांनो, निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर 150 पॉईंट जर आपण कॅप्चर केले असते, तर मित्रांनो 150 पॉईंटचं प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट करू शकता. जवळपास ते बघू शकता 7,500 रुपयाचं आपल्याला प्रॉफिट या ट्रेडमध्ये झालेलं असतं. परंतु हरकत नाही, अशा मूव आपण कॅप्चर देखील केलेले आहेत. छोटासा स्टॉप लॉस आपला हिट झालेला आहे. हरकत नाही, आपण त्यासाठी वेट करणार आहोत. मार्केटमध्ये कधीही मूवमेंट येऊ शकते. आपण जर रिएंट्री केली असते तर नक्कीच आपण आपला लॉस रिकवर होऊन आपण चांगल्या प्रॉफिटमध्ये देखील राहिलो असतो. हरकत नाही मित्रांनो, आपण उद्या परत एकदा ट्रेडिंग करूया आणि त्यानंतर आपण जे होईल ते आपण अपडेट करणार आहोत. आपण उद्यासाठी एकदा तुम्हाला लेवल्स दाखवून देतो. या लेवल आहे मित्रांनो, काही आपण लॉजिक लावणार नाही, फक्त सपोर्टला आपण एंट्री करणार आहोत. हा एक सपोर्ट आहे आणि हा एक सपोर्ट आहे. बस या ठिकाणी मार्केट जर आले तर आपण अपसाईडची एंट्री करणार आहोत, अदरवाईज आपण कोणतीही डाऊनसाईडची एंट्री करणार नाहीत. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की शेअर करा, सबस्क्राईब देखील करा.